कधी तुम्ही विचार केला आहे का की आपल्या आयुष्यात एकामागून एक आव्हानं का उभी राहतात, संकटं येतात, अडचणी येतात, असं का होतं? याचे एक खूप सुंदर आणि खरं सांगायचं तर दिलासा देणारं उत्तर श्री स्वामी समर्थांच्या शिकवणीमध्ये सापडतं. आज आपण त्यांच्या काही अत्यंत महत्त्वाच्या आणि आजही तितक्याच लागू पडणाऱ्या वचनांचा जरा सखोल विचार करूया. आपल्यासमोर आहेत श्री स्वामी समर्थांची काही निवडक वचनं. हे केवळ शब्द नाहीत, मला वाटते हे अनुभवांचं सार आहे, जगण्याची दिशा दाखवणारे दीपस्तंभ आहेत, नाही का? या चर्चेतून आपला प्रयत्न हाच राहील की या वचनांमधला नेमका अर्थ समजून घ्यावा, त्यामागची भावना जाणून घ्यावी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजच्या आपल्या धावपळीच्या जीवनात हे विचार आपण कसे उतरवू शकतो हे पाहूया. तर सुरुवात करूया या विचारांच्या प्रवासाला. हो, नक्कीच. स्वामींची शिकवण ही खरं तर कालातीत आहे. ती आपल्याला केवळ धीरच देत नाही, ती आपल्या आतली शक्ती जागृत करायला मदत करते असं मला वाटतं. अनेकदा आपण बाहेरच्या जगात उत्तरं शोधत असतो, पण स्वामी आपल्याला आपल्या आत डोकावून पाहायला सांगतात. चला, त्यांच्या पहिल्या आणि अत्यंत महत्त्वाच्या वचनाने सुरुवात करूया. हो, पहिलं वचन आहे, स्वतःवर विश्वास ठेवलास तर मीही तुझ्या पाठीशी उभा राहीन. हे ऐकायला खरंच खूप आश्वासक वाटतं, पण याचा नेमका अर्थ काय? म्हणजे आपल्या विश्वासावर स्वामींचा पाठिंबा अवलंबून आहे का? की कसं असतं ते, जो स्वतःची मदत करतो त्यालाच देव मदत करतो, तसं काहीसं आहे का? हे खूप चांगला प्रश्न आहे आणि अगदी बरोबर पकडलंय तुम्ही. या वचनात स्वामींनी आत्मविश्वासाचं म्हणजे स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवण्याचं महत्त्व सांगितलंय. याचा अर्थ असा नाहीये की स्वामी अट घालत आहेत की तू विश्वास ठेवला तरच मी येईन. तसं नाहीये, तर ते एका नैसर्गिक नियमाकडे बोट दाखवत आहेत असं म्हणूया. जेव्हा आपण स्वतःच्या ध्येयावर, आपल्या प्रयत्नांवर आणि आपल्या आंतरिक शक्तीवर विश्वास ठेवतो, तेव्हा काय होतं? तेव्हा आपण एक सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. आपल्या मनातले जे अडथळे असतात ना, ते आपण दूर करतो आणि याच अवस्थेत आपण दैवी मदतीसाठी, मार्गदर्शनासाठी अधिक ग्रहणशील होतो. म्हणजे आपण ते स्वीकारायला तयार असतो. अच्छा, म्हणजे आपला विश्वास हा एका दरवाजासारखा आहे, तो उघडल्यावरच बाहेरची मदत आत येऊ शकते, असं काहीसं. अगदी तसंच म्हणता येईल, बरोबर. हा निष्क्रिय श्रद्धेचा संदेश नाहीये की डोळे मिटून बसा आणि सगळं आपोआप होईल. नाही, ही सक्रिय श्रद्धेची गोष्ट आहे. तुम्ही तुमचे प्रामाणिक प्रयत्न करा, तुमच्या बुद्धीचा आणि क्षमतेचा पुरेपूर वापर करा आणि त्याच वेळी हा विश्वास ठेवा की एक मोठी शक्ती तुमच्या सोबत आहे. मग काय होतं? तुमच्या प्रयत्नांना जणू दैवी बळ मिळतं, गोष्टी जुळून यायला लागतात. पण सुरुवात तुमच्या विश्वासातून आणि कृतीतून व्हायला हवी. जर आपण स्वतःच साशंक असू, म्हणजे आपल्याच निर्णयावर ठाम नसू, तर बाहेरून येणारी मदतही आपण ओळखू शकत नाही किंवा तिचा स्वीकार करू शकत नाही, नाही का? हे खरं आहे. अनेकदा आपण स्वतःच्या मार्गातला मोठा अडथळा असतो, मान्य. पण समजा एखाद्या व्यक्तीला वारंवार अपयश येत असेल, तर त्याचा आत्मविश्वास डळमळीत होणं स्वाभाविक आहे. अशा परिस्थितीत या वचनाचा आधार कसा घ्यायचा, काय सांगाल? हो, हा खूप महत्त्वाचा आणि व्यावहारिक मुद्दा आहे. अपयश हे आपल्या प्रवासाचाच एक भाग आहे, नाही का? स्वामींचं हे वचन आपल्याला आठवण करून देतं की अपयश म्हणजे आपण अयशस्वी आहोत असं नाही, तर केवळ एक प्रयत्न फसला आहे, एवढंच. अशावेळी विश्वास ठेवायचा आहे तो आपल्या मूळ क्षमतेवर, आपल्या शिकण्याच्या तयारीवर आणि आपल्या पुन्हा उभं राहण्याच्या जिद्दीवर. आणि हो, स्वामींच्या त्या अदृश्य पण खात्रीशीर अस्तित्वावर. विश्वास म्हणजे केवळ यशाची खात्री नव्हे, तर अपयशातही न खचण्याचं बोळ आहे ते. तुम्ही पडल्यात तरी पुन्हा उठून प्रयत्न कराल, या जाणीवेला स्वामींचा पाठिंबा नक्कीच मिळतो. याचं एखादं उदाहरण पाहूया का? म्हणजे रोजच्या जगण्यात हे कसं लागू पडेल? हो, नक्कीच. समजा कोणीतरी नोकरी बदलण्याचा विचार करतंय किंवा स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करू पाहतंय. सुरुवातीला मनात धाकधूक असतेच. जमेल का? नुकसान तर नाही न होणार? लोक काय म्हणतील? हे सगळं येतं मनात. पण जर त्या व्यक्तीने स्वतःच्या कल्पनेवर, तयारीवर विश्वास ठेवून योग्य नियोजन करून पहिलं पाऊल टाकलं, तर अनेकदा अनपेक्षित मार्ग उघडतात. असं होतं, कदाचित कोणी जुना मित्र मदतीला येतो किंवा बँकेकडून कर्ज मिळतं सहज, किंवा एखादी छोटी सुरुवात मोठ्या संधीत बदलते. हे जे जुळून येणं आहे ना, हाच स्वामींच्या पाठीशी उभं राहण्याचा अनुभव असतो. पण अट तीच, विश्वासाने टाकलेलं पहिलं पाऊल. हे अगदी पटलं. खरंच, आत्मविश्वासाने सुरू केलेल्या कामात एक वेगळीच ताकद जाणवते.
आता याच विश्वासाला आणखी घट्ट करणारं आणि कदाचित स्वामींचा सर्वात जास्त जपलं जाणारं वचन घेऊया. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. संकट काळात हे शब्द म्हणजे काय म्हणतात त्याला, अमृतासारखे वाटतात. पण केवळ शब्द पुरेसे असतात का? खात्रीच आहे. भीती ही एक मानवी भावना आहे, ती वाटणारच, त्यात काहीच चुकीचं नाही. पण अनेकदा आपण भीतीला परिस्थितीपेक्षा मोठं करतो. आपल्या मनात ती वाढते आणि आपल्याला हतबल करते. स्वामींचं हे वचन आपल्याला सांगतं की भीती वाटली तरी घाबरून जाऊ नका, कारण तुम्ही एकटे नाही आहात. एक संरक्षक शक्ती, एक आधारस्तंभ तुमच्यासोबत आहे. हे केवळ भावनिक आश्वासन नाहीये, तर एका मोठ्या आध्यात्मिक सत्याकडे केलेला निर्देश आहे तो. पण जेव्हा संकट खूप मोठं असतं, म्हणजे गंभीर आजारपण किंवा मोठी आर्थिक हानी किंवा जवळच्या माणसाचं दूर जाणं, तेव्हा भीती मनाचा ताबा घेते. अशावेळी भिवू नकोस हे फक्त शब्द वाटू शकतात. यावर पूर्ण विश्वास कसा ठेवायचा? बरोबर, इथेच खरी कसोटी लागते आपल्या श्रद्धेची. भिवू नकोस याचा शब्दशः अर्थ तुम्हाला कधीच भीती वाटणार नाही असा नाही, किंवा तुमच्यावर संकट येणारच नाही असाही नाही. तसं असतं तर या वचनाची गरजच काय होती? याचा खरा अर्थ आहे, भीती वाटेल, संकट येतील, पण त्या परिस्थितीतून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी मी सोबत आहे. मी तुम्हाला मार्ग दाखवीन, बळ देईन, धीर देईन. हे वचन संकट टाळण्याची गॅरंटी नाही, तर संकटातून तरून जाण्याचं आश्वासन आहे. आणि विश्वास ठेवायचा म्हणजे काय करायचं? तर भीती वाटत असतानाही आपलं जे योग्य कर्म आहे, जे प्रयत्न करणं गरजेचं आहे, ते करत राहणं, धीर न सोडणं, भीतीमुळे आपल्या कर्तव्यापासून दूर न जाणं, हे महत्वाचं. अच्छा, म्हणजे भीती वाटणं स्वाभाविक आहे, पण भीतीला आपल्यावर स्वार होऊ न देणं आणि स्वामींच्या अदृश्य साथीवर विश्वास ठेवणं, हा याचा अर्थ आहे. ही एक प्रकारची मानसिक ढाल आहे का? केवळ मानसिक नाही, ही अनुभवात्मक ढाल आहे असं मी म्हणेन. जेव्हा आपण एखाद्या अत्यंत कठीण परिस्थितीतून जातो आणि आपल्याला वाटतं की आता सगळं संपलं, आणि त्याच वेळी कुठून तरी अनपेक्षित मदत येते, एखादा मार्ग सुचतो किंवा ती परिस्थिती हाताळण्याचं बळ मिळतं, तेव्हा या वचनाचा खरा अर्थ आपल्या अनुभवात उतरतो. तो अनुभव आपल्या श्रद्धेला आणखी पक्का करतो. मग पुढच्या वेळी संकट आल्यास मागचा अनुभव आठवून आपण जास्त स्थिर राहू शकतो. त्यामुळे हे केवळ शब्द नाहीत, हा एक अनुभव आहे जो श्रद्धेतून मिळतो. खरंय, म्हणजे संकट येईल, पण त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही स्वामी दाखवतील. फक्त विश्वास आणि प्रयत्न सोडायचे नाहीत. हा विश्वासच भीतीवर नियंत्रण मिळवायला मदत करतो. बरोबर. आता या श्रद्धेशी जोडलेलं तिसरं वचन आहे, जो परमेश्वरावर विश्वास ठेवतो त्याच्या वाटचालीत अडथळे कमी होतात. इथे श्रद्धा आणि सबुरियावर भर दिसतोय. पण अडथळे खरोखर कमी होतात का? म्हणजे विश्वास ठेवल्यानं बाहेरची परिस्थिती बदलते? एक फार गमतीशीर आणि खोल विचार आहे. याचे 2 पैलू आहेत असं मला वाटतं. पहिला, आपल्या मानसिक आणि भावनिक स्थितीवर होणारा परिणाम. जेव्हा आपली परमेश्वरावर दृढ श्रद्धा असते, तेव्हा आपला दृष्टिकोन आपोआप सकारात्मक होतो. आपण प्रत्येक परिस्थितीतून काहीतरी चांगलं शोधण्याचा प्रयत्न करतो. या सकारात्मकतेमुळे आपण अनेक संभाव्य अडचणींना आमंत्रणच देत नाही. आणि जरी अडचण आलीच तरी आपण तिच्याकडे बघण्याची पद्धत बदलते. ती आपल्याला संकट न वाटता एक आव्हान किंवा शिकण्याची संधी वाटते. त्यामुळे तिचा प्रभाव आपल्यावर कमी होतो. म्हणजे आपला दृष्टिकोनच अनेक अडथळ्यांना निमंत्रण देतो किंवा टाळतो. आणि दुसरा पैलू कोणता? दुसरा पैलू आहे सबुरीचा, म्हणजे संयमाचा. श्रद्धेमुळे माणसात एक प्रकारची आंतरिक शांतता आणि स्थैर्य येतं. तो उतावीळ होत नाही, घाईगडबडीत निर्णय घेत नाही. अनेकदा आपले जास्त अडथळे हे आपल्या घाईमुळे किंवा चुकीच्या वेळी घेतलेल्या निर्णयामुळे निर्माण होतात. बरोबर. श्रद्धावान माणूस योग्य वेळेची वाट पाहतो, परिस्थितीचा शांतपणे विचार करतो. या संयमामुळे आणि योग्य वेळी केलेल्या कृतीमुळे अनेक संभाव्य अडथळे आपोआप टळतात किंवा त्यांची तीव्रता कमी होते. कधीकधी काही न करता फक्त थांबणं हेच सर्वोत्तम उत्तर असतं, आणि श्रद्धा आपल्याला ते बळ देते. म्हणजे श्रद्धा आपल्याला योग्य दृष्टिकोन देते आणि सबुरी योग्य वेळी कृती करायला शिकवते, ज्यामुळे अडथळे कमी होतात किंवा त्यांचं स्वरूप बदलतं. हे खूप महत्त्वाचं आहे. पण कधीकधी आपल्याला वाटतं की एखादी गोष्ट अडथळा आहे, पण नंतर कळतं की ते आपल्या भल्यासाठीच होतं. असंही होतं. याचा श्रद्धेशी काही संबंध आहे का? अगदी बरोबर मुद्दा मांडला आहे तुम्ही. श्रद्धा आपल्याला एक व्यापक दृष्टिकोन, म्हणजे बिगर पिक्चर स्वीकारायला मदत करते. आपल्याला हे कळू लागतं की प्रत्येक घटनेमागे काहीतरी कारण असतं, जरी ते आपल्याला लगेच कळलं नाही तरी.
जी गोष्ट आज अडथळा वाटते आहे ती कदाचित उद्या आपल्याला एखाद्या मोठ्या संकटापासून वाचवण्यासाठी आलेली असू शकते किंवा आपल्याला काहीतरी महत्त्वाचं शिकवण्यासाठी आलेली असू शकते. श्रद्धा आपल्याला या मोठ्या योजनेवर विश्वास ठेवायला शिकवते. त्यामुळे ज्याला आपण अडथळा समजतो त्याला ही स्वीकारण्याची आणि त्यातून शिकण्याची ताकद श्रद्धेतून मिळते. म्हणून म्हटलं आहे की अडथळे कमी होतात, एकतर ते येत नाहीत, आले तर त्यांची तीव्रता कमी वाटते, किंवा ते आले तरी त्यातून काहीतरी सकारात्मक निष्पन्न होतं. हे खरंय. अडचणींकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला की त्यांचं ओझं नक्कीच हलकं होतं. आता आपण 4थ्या वचनाकडे वळूया, जे थेट आपल्या कृतीवर भर देतं. स्वतःला बदलण्याचा प्रयत्न कर, मग आयुष्य नक्की बदलेल. हे खूप सरळ आणि शक्तिशाली वाटतं. पण स्वतःला बदलणं म्हणजे नेमकं काय अपेक्षित आहे इथे? इथे स्वामी आपल्याला आरसा दाखवत आहेत असं म्हणायला हरकत नाही. ते आत्मपरीक्षण आणि आत्मसुधारणेचं महत्त्व सांगत आहेत. आपली एक सहज प्रवृत्ती असते की आपल्या आयुष्यात काही मनासारखं घडलं नाही की आपण लगेच बाहेर दोष शोधायला लागतो. परिस्थिती वाईट होती, नशिबाची साथ नव्हती, अमुक्या व्यक्तीमुळे असं झालं, वगैरे वगैरे. पण स्वामी म्हणतात, खरा बदल बाहेर नाही तर आतून सुरू होतो. स्वतःला बदलणं म्हणजे काय? तर आपल्या विचारांची दिशा बदलणं. नकारात्मक विचार सोडून सकारात्मक विचारांना जागा देणं. आपल्या वाईट सवयी, उदाहरणार्थ आळस, राग किंवा कोणतं व्यसन असेल तर ते सोडून चांगल्या सवयी लावणं. इतरांशी आपलं वागणं सुधारणं. अधिक प्रेम, सहानुभूती, क्षमाशीलता आणणं. आपल्या जगाकडे, घटनांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणं. राग, द्वेष, मत्सर यांसारख्या नकारात्मक भावनांवर नियंत्रण मिळवणं. ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे, एका दिवसात होत नाही. अच्छा, म्हणजे परिस्थिती बदलण्याची किंवा इतरांना बदलण्याची अपेक्षा करण्याऐवजी स्वतःमध्ये बदल घडवणं हे आपल्या हातात आहे आणि तेच अधिक प्रभावी आहे, असं म्हणायचंय. निश्चितच, अगदी. कारण आपलं बाहेरचं जग, आपले अनुभव, आपले नातेसंबंध हे कुठेतरी आपल्या आतल्या जगाचं प्रतिबिंब असतात. जसे आपले विचार, आपली ऊर्जा असते, तसेच लोक आणि परिस्थिती आपण आपल्याकडे कळत नकळत आकर्षित करतो. तुम्ही बघा ना, जेव्हा आपण स्वतः आनंदी आणि सकारात्मक असतो तेव्हा जग अधिक सुंदर वाटतं, लोकही चांगली वाटतात. जेव्हा आपण चिडलेलो असतो तेव्हा सगळंच चुकीचं वाटायला लागतं. त्यामुळे जेव्हा आपण स्वतःमध्ये चांगले बदल करतो, अधिक शांत होतो, अधिक समजूतदार होतो, अधिक प्रामाणिक होतो, तेव्हा आपल्या आजूबाजूची परिस्थिती आणि लोकांचा प्रतिसादही बदलू लागतो. आयुष्य हे आपल्या कर्माचा आणि वृत्तीचा प्रतिध्वनी आहे असं म्हटलं तरी चालेल. म्हणून स्वामी म्हणतात, स्वतःला बदललं की आयुष्य आपोआप बदलतं. ही एक प्रकारे आपल्या जीवनाची जबाबदारी स्वीकारण्याची शिकवण आहे. खरंय. ही 4ही वचनं पाहिली तर लक्षात येतं की ती किती एकमेकांशी जोडलेली आहेत. स्वतःवर विश्वास ठेवला तर स्वामींचा आधार मिळतो. भीती वाटली तरी त्यांच्या असण्याची जाणीव धीर देते. श्रद्धा आणि सबुरी ठेवली तर मार्ग सुकर होतो. आणि या सगळ्यासाठी मुळात स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवणं किती गरजेचं आहे. अगदी बरोबर. ही केवळ 4 वेगळी वचनं नाहीत, तर ती एका समग्र जीवनदृष्टीची 4 महत्त्वाची सूत्र आहेत. ती आपल्याला सांगतात की आपलं आयुष्य घडवण्यात आपलाही मोठा वाटा आहे. आपलं नशीब केवळ बाह्य शक्तींवर अवलंबून नाही, तर आपले विचार, आपली श्रद्धा, आपली कृती आणि आपली वृत्ती यावर ते मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. स्वामींचा आशीर्वाद आणि मार्गदर्शन हे एका निरंतर वाहणाऱ्या झऱ्यासारखं आहे. पण त्यातून ओंजळ भरून घेण्यासाठी आपला हात पुढे करणं म्हणजे आपले प्रयत्न आणि आपला विश्वास दृढ करणं गरजेचं आहे. योग्य दिशा आणि बळ देऊ शकतात. नक्कीच. ही वचनं आपल्याला सतत आठवण करून देतात की जीवनाची सूत्र आपल्या हातात आहेत. जरी आपल्याला अनेकदा तसं वाटत नसलं तरी आपल्या विचारांमध्ये, आपल्या श्रद्धेमध्ये आणि आपल्या कर्मामध्ये ती शक्ती आहे जी आपलं जीवन बदलू शकते. स्वामींचं अस्तित्व आणि मार्गदर्शन ही एक ध्रुवताऱ्यासारखी खात्री आहे. गरज आहे फक्त त्या प्रकाशाकडे पाहून आपला मार्ग चालत राहण्याची, आपला विश्वास दृढ ठेवण्याची आणि योग्य दिशेने प्रयत्न करत राहण्याची. आजच्या या चर्चेतून मिळालेले हे विचार ऐकणाऱ्या प्रत्येकाला त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्यासाठी नक्कीच प्रेरणा देतील आणि उपयोगी ठरतील अशी आशा आहे. जाता जाता एक विचार मनात येतोय, जो कदाचित आपण सगळ्यांनीच आपल्यासोबत घेऊन जावा. स्वामी म्हणतात, स्वतःवर विश्वास ठेवलास तर मी पाठीशी आहे. आपण पाहिलं की याचा अर्थ आहे प्रयत्नांना मिळणारी दैवी साथ. पण याचा असाही अर्थ होऊ शकतो का की आपला स्वतःवरचा आणि पर्यायाने स्वामींवरचा विश्वास जेवढा निर्भेळ, जेवढा दृढ असेल, तेवढ्याच स्पष्टपणे आणि शक्तिशालीपणे आपल्याला त्यांच्या पाठिंब्याचा अनुभव येईल.
म्हणजे आपला विश्वास आणि स्वामींचा पाठिंबा यांच्यातील नातं हे थेट प्रमाणात बदलणारं असेल का? आपल्या विश्वासाची पातळीच त्यांच्या मदतीची जाणीव कमी अधिक तीव्र करत असेल का? यावर विचार करायला हरकत नाही.